दादा तुमचं नाव काय? माझं नाव भगवान देवराव आढाव निळे, निळा राहणार निळेकर. हा, निळ्याचे आहात का तुम्ही? निळा. तुम्ही जे सांगताय की आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कांद्याचं नुकसान पण झाले, हो, पण तुमचा कांदा किती झाला? ऑक्टोबर चालू आहे ना. मी एका महिन्यामध्ये कांदा 50,000चा केला आत्तापर्यंत. आतापर्यंत का? हां, किती एकरमध्ये? हे 26 गुंठे कांदा केला मी. हम्म, त्या 26 गुंठ्यामध्ये हम्म. आणि जवळजवळ तुम्हाला म्हणतो 20,000चा कांदा आरामशीर होते बघा. अजून 20,000 मध्ये कधी लागवड केली तुम्ही कांद्याची? हे पंचमीच्या आधी ते कांदा शिपला. लागवड कोण करायचं ताई आता सध्याच्या काळात? ते बंटूनच लावला एवढा कांदा. हा. लागवड करणं लय अवघड झालंय. हम्म. मी काय करतोय, कांदा शिपितोय असा. शिपवून का? शिपाई मी बाई लावायचं कामच नाही पुन्हा. हम्म. काय फक्त तणनाशक मारायचं पुन्हा नंतर. ते तणना उगवलं ना, तणनाशक मारायचं. आता हे जे कांदा आहे, तर तुम्ही म्हणताय की आता चांगलं म्हणजे भावामध्ये हा कांदा येईल म्हणून अहो लय भाव काय सांगा तुम्हाला. कांद्याला ना. हा, आता असा कांदा की असे पात तर नाहीच आमची. ते निसून येतात आम्ही. घंट्यात मागतो 2-3 हजाराचं विकतोय तुम्हाला कांदा ना. वा वा वा. असं नेहमी चालू असते ना. ते मध्ये चिवड्याची भाजी आहे ना, ती 10ला पाव विकायची. बारीक पालती असते ना ती. सध्या भाजीपाल्याला भावच आहे, कारण या अगोदर पाऊस खूप झाला त्यामुळं. पावसामुळे सगळे माळी चटपार झाली. हम्म. नंतर आता भाजीपाला जगाला भाजीपालाच लागतं ना खायला. हो, काही असो. आणि आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच भरपूर पाऊस झालेला आहे, त्यामुळं आता भाजीपाल्याला भावच आहे. आता 20 रुपये पालक पाव आहे, 30 रुपये पाव वांग आहे. हम्म. काय